हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? आता मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे मनापासून ताईंनो स्वागत आहे. तर व्हिडिओ आहे शुक्रवारचा. तर हे शुक्रवारचं स्पेशल असं होतं. तर स्पेशल का आणि काय, तर आज आली होती दीदी हॉस्टेलवरून आली होती. तर तुम्ही म्हणतात ताई अचानक किंवा रक्षाबंधन आहे म्हणून का, तर ताईंनो तिला सुट्टी नाही आहे. मंगळवारी लगेच तिचा पेपर आहे, पण येणार नव्हती. नंतर येणार होते पेपर वगैरे झाल्यावर, पण झालं असं की ती तब्येत खराब झाली. मग तिकडं थोडंसं पोट वगैरे पण खराब झालं, तब्येत खराब झाली, ताप वगैरे आला होता. तिकडं ॲडमिट केलं होतं एक दिवस पूर्ण एक रात्र पूर्ण तिला ॲडमिट करून घेतलं होतं डॉक्टरांनी. एवढी तब्येत खराब झाली होती. मग तिकडून सोडलं, मग तिला इकडं बोलून घेतलं तब्येत थोडंसं बरं वाटल्यावरती. मग शुक्रवारी ती इकडं आली, गाडीत बसली आणि मग इकडं आली शुक्रवारी. आणि मग 2 दिवस राहिली, 2 दिवस राहा म्हणले. आणि मग रक्षाबंधन पण आम्ही रविवारीच करणार आहोत. म्हणजेच आज व्हिडिओ तुम्हाला आज येईन रविवारी. तर रक्षाबंधन पण आज रविवार म्हणजे संध्याकाळीच करणार आहोत, कारण ती उद्या सकाळी जाणार आहे त्याच्यामुळं. आणि पेपर असल्यामुळं. आणि इथं बघू शकताय, मग ते येणार त्या दिवशीच मी मस्त असं उपवास पण होता. परत साईबाबांचं त्यांचा उपवास होता, माझा नाही. गुरुवारी उपवास झाला, तर शुक्रवारी पण त्यांचा उपवास होता. आणि पूजा वगैरे मी काही केली नाही, पूजा वगैरे नव्हती करायची तर नाही केली. आणि मग तिच्या आवडते मी मसाला भेंडी बनवली, मस्त अशी साधी भेंडी. मेनू पण सांगते, हे बघू शकताय. भेंडी कापून ठेवली, साधी भेंडी बनवली, मसाला भेंडी बनवली, बघू शकता मसाला भेंडी बनवली. मुगाच्या डाळीचं वरण भात. आणि इथं बनवत आहे टॅमॅटो चटणी आणि चपाती आणि खिचडीचा भात. तर टिफिनमध्ये त्यांना पाहिजे होता, त्या ताईंना खिचडीचा भात पाहिजे होता, तर तिथं खिचडीचा भात दिला, टॅमॅटो चटणी खिचडीच्या भातासोबत. आणि ही सगळ्यांना बघू शकता टॅमॅटो चटणी आणि भेंडीची भाजी, साधी भेंडीची भाजी बनवली होती, मसाला भेंडी बनवली होती, बघू शकताय. आणि चपाती, मुगाची डाळ बनवली, भात. असा होता शुक्रवारचा मेनू. आता तुम्ही बोलता ताई दीदीची तब्येत ठीक आहे, तर हो आता तब्येत वगैरे ठीक आहे. तर आता इथं मी जेवढं होईल तेवढं शूट केलेलं आहे, जास्त काय मला पण जमलेलं आहे. तर हा कालचा व्हिडिओ आहे, म्हणजे शनिवारचा. तर शनिवारी सकाळीच मी केली होती वाटाणा बटाट्याची भाजी चपाती. तर जास्त करून कोण काय खाल्लंच नाही, जेवलंच नाही जास्त करून. मग चपात्या पण भरपूर अशा होत्या, 8 चपात्या होत्या, भाजी होती भरपूर केलेली, तर भाजी पण होती. सगळ्यांनी थोडंच खाल्लं दुपारी. नाश्ता वगैरे उशिरा केला होता म्हणून तर भाजी वगैरे पण होती. मग संध्याकाळी मी भाजी वगैरे पहिली कापून घेतली, धुवून वगैरे ठेवली. नंतर मग आम्ही नाक्यावर गेलो, दिदीनी राखी वगैरे आणायच्या होत्या. आणि मला लाडू बनवायचे होते खोबऱ्याचे, पण दिदी बोलली नको बनवू, मग मी मिठाईच घे. मग मी नारळ वगैरे नाही घेतले, पण मग नंतर बनवून मी आता मग नको बनवू बोलली ती. पेढे घेतले, म्हणजे मिठाई घेतली आणि राखी वगैरे घेतली, मेहंदीचा कोण जे लागतं ते घेतलं. आणि मग आलो. आणि तिथून पुढं मी तुम्हाला दाखवते पुढं मी काय काय घेतलं. पण त्यात राखी मिठाई वगैरे सगळं ॲड करायचं विसरून गेले. तर इथं भाजी वगैरे पहिली घातली आणि भाकरीचं पीठ आणलं. भाकरीचं पीठ पण आणलं होतं, कारण चपात्या होत्या. मग म्हणले 2-3 भाकरी केल्या का होऊन जाईल. मग 2-3 भाकरी केल्या, बघू शकता. डेटॉल संपलेलं हँडवॉशचं, हे मक्का आणला, हँडवॉश आणलं. परत हे लसूणचं लोणचं खूप छान लागतं, पण ते आणलं. हे कारळाची चटणी, खोबऱ्याची चटणी, छोटं पॅकेट आणलं एक. आणि बघू शकते कारळाची चटणी छान लागते खूप. आणि हँडवॉश आहे. आणि हे पॉपकॉर्न आणले होते, 2 फ्लेवरचे होते. तर हे एक क्लासिक आणि गोल्डन फ्लेवर असे आहे, ते बघू शकता. भाजी फ्रीजमध्ये ठेवली होती मी, आता काढलेली आहे गरम करण्यासाठी. तर भाजी, फ्लावरची भाजी पण होती, चपात्या होत्या आणि शेपूची भाजी केली, भाकरी केल्या, सफेद भात केला. दीदीला सफेद भात खायचा होता, ती बोलली मला सफेद भात कर. खिचडीचा भात पण केला, साधा एकदम थोडासाच केला, पातळ थोडासा केला, म्हणजे खिचडीचा भात छान लागतो. ते बघू शकता. डाळ तांदूळच भिजवले होते आणि खिचडीचा भात टाकायचा होता, भाकरी करायच्या होत्या. व्हिडिओ आवडतात की नाही नक्की ते पण कमेंट करून सांगा. अशा छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल. ते बघू शकता. भाजी वगैरे गरम केली, तर भात लावला आहे आणि सफेद भात पण घातला. इथं मी आता भाकरी करून घेते. रेडीमेड पीठ होतं त्याच्यामुळे भाकरी केवढ्या म्हणजे ताजंच होतं, गरम होतं. मी आणलं तेव्हा गरमच होते, म्हणले
गरम आहे, आत्ताच आलं पीठ. पण भाकरी काय एवढ्या म्हणजे टेस्टी लागलं नाही. याच्यामध्ये मिक्स पीठ होतं, कारण की मला व्हाईट दिसत होतं पीठ. मग त्यावेळेस त्याच्यामध्ये मिक्स पीठ केलेलं आहे. तर रेडीमेड आणलं काय असं असतं. ठीक आहे, वेळेला बोलतात ना, वेळेला जे भेटेल त्याला महत्त्व असतं. असो, तर इथं मस्त अशा भाकरी करून घेतल्यात आणि खूप उशीर झाला आहे जेवायला पण. कारण नाक्यावरून आम्हाला उशीर झाला होता, 9:30ला आलो होतो. तिथून पुढं मग भाजी भाकरी भात वगैरे. पण जेवायला पण कोण नव्हतं. दीदी पण थोडं आराम करत होती. आर्य पण नाही, त्याचे पप्पा पण नाही, यश पण नाही. मग जेवलो आम्ही सर्व 10:30च्या नंतरच जेवलो. ते बघू शकता, चपात्या होत्या सकाळच्या, एवढ्या 8 चपात्या होत्या. 3 भाकरी केल्या आणि 1 चाणकं केलं. 3 करून असं म्हणतात, म्हणून एक छोटं चाणकं केलेलं. तर हे बघू शकता. आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ, घाई गडबडीतला काढलेला, नक्की कमेंट करून सांगा. चल तर भेटू अशा एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.